अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 28. मातंगांना पूर्वस्थितीवर आणले. हा अध्याय पठन केल्यास आपणास वृत्ती सन्मार्गत आणि धर्मानुगामी होईल. अध्याय 28. मातंगांना पूर्वस्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले. त्यानंतर मातंगांनी श्रीगुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन यातीत जन्म मिळाला? तेव्हा त्यांनी हीन गती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्यावेळी त्रिविक्रम भारतींनी विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, त्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोच पश्चाताप वाटतो. त्याचे पाप संपूर्ण जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना पापमुक्ती स्तव करायचे. स्नान, तपश्चर्या, दान, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण असे अनेक प्रायश्चित्ते सांगितले. तसेच कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले. त्यानंतर श्री गुरु मातंगांना उद्देशून म्हणाले, पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुम्हाला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तुम्ही महिनाभर संगमावर स्नान करा, म्हणजे तुमच्या पूर्वदोषांचे शालन होऊन तुम्ही पुन्हा ब्राह्मण कुळात याल. मातंग म्हणाले, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्म स्मरण व ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि मी तुम्हाला शरणही आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा. विप्रत्त देऊन मला धन्य करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तुम्ही मातंग आहात. तुम्हाला वेद म्हणता येत असले तरी समाज तुम्हाला ब्राह्मणमधून कधीच स्वीकारणार नाही. लोक तुमची निंदा करतील. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली होती. ते स्वतःला ब्राह्मण समजायचे आणि लोकांनी आपल्याला ब्रह्मश्री म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वसिष्ठ हे ऋषी कुळाचे अधर्वीय विश्वामित्रांनी त्यांना सल्ला विचारला. तेव्हा ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मश्री कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मण ज्ञातीत जन्म घ्या. व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा. तपश्चर्या करा. मगच तुम्हाला ब्रह्मश्री म्हणता येईल. त्यांच्या बोलण्याचा विश्वामित्रांना भयंकर राग आला. एकदा ते वसिष्ठांचा वध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वसिष्ठांसारख्या ब्रह्मश्रीची हत्या केल्यास फारच मोठे पातक लागले व मी आणखीनच पतित होईन असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. त्यानंतर त्यांनी वसिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलावले. त्या समय त्यांच्या महिन्यातून वैरभावाचे समूळ निरसन झालेले होते. हे जाणून वसिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले व विश्वामित्रांना म्हणाले, तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करेन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणाच्या दाहकतेने त्यांच्या क्षत्र शरीर जळून गेले. मग त्यांनी योगबळाने ब्राह्मणांचा नवीन देह धारण केला. वसिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांना ब्रह्मश्री म्हणून मान्यता मिळाली. मातंगांना श्रीगुरूंचे म्हणणे पटले, पण प्राप्त झालेले ज्ञान आणि विद्वतेचे सुख यामुळे आपण पुन्हा मातंग व्हावे हे त्यांना पटेना. त्यांनी श्रीगुरूंपाशी मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा ही यातीत लोटू नका असा हट्टच धरला. तेवढ्यात त्यांच्या पत्नी व मुले धावत तेथे आले. पत्नी यांची त्यांच्यापाशी जाऊ लागले तेव्हा ते रागाने ओरडले, पुढे याल तर खबरदार, मी ब्राह्मण आहे, मला शिवण्याची धाडस करू नका. ते ऐकून त्या थक्कच झाल्या. उपस्थितांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून श्रीगुरूंनी मातंगांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातिभ्रष्ट कसा होऊ? श्री गुरु ओळखले असे ऐकणार नाही. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्याने एका धनासक्त ब्राह्मणांना तिथे आणले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्यांनी नदीवरून घागर भरून आणले. ते त्यांच्या अंगावर रिकामी केले. त्या पानाने श्री गुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमित्रात भस्म धुवून गेले.
त्या योगे त्यांचे जातीस्मरणही निघून गेले. ते आपल्या पत्नीपाशी गेले व म्हणाले, तुम्ही इथे कशासाठी आले आहात? मी इथे काय करतो आहे हे मला काहीच कळत नाही. ते गोंधळलेल्या अवस्थेत कुटुंबासह घरी गेले. लोकही आश्चर्य व्यक्त करत आपापल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतींना त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्री गुरु त्यांना म्हणाले, अहो, भस्माच्या प्रभावामुळे त्यांना दिव्य ज्ञान व पूर्वजन्मी स्मरण झाले. त्यांनी पाण्याने स्नान करताच त्यांना सर्व गोष्टी विस्मृती झाल्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.